नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेत आता महिलांना एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत। आतापर्यंत महिलांना एकूण 9 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। या दरम्यान लाडकी बहीण योजनेमध्ये आता या काही महिलांना एप्रिलचा हप्ता हा मिळणार नाही। तर मित्रांनो, कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत। या निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। महिलांच्या घरात 4 चाकी वाहन नसावे। महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात। महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे, असे निकष या ठिकाणी लावलेले आहेत। या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तरीही त्यांनी अर्ज केला आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। आतापर्यंत 9 लाख महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे। मार्च महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही पैसे येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे। अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी ही झालेली नाही, त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता हा लांबणीवर जाऊ शकतो। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।